वर्ष श्राद्ध. विचार केला? महिला मंडळ तुमचं बोलून झालं तर मी बोलू का? कधी विचार केला का का करावं लागतं वर्ष श्राद्ध? बघा, वर्ष श्राद्धासोबतच 10वं का करता आणि 13वं का करता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. का करावं लागतं 10वं, का करावं लागतं 13वं, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? बघा, 10वं आहे ना, 10वं याला विधी आहे, विधी. बाबा जाऊ द्या, इकडं लक्ष द्या. ते बोलत असतील, आपण आपलं कीर्तन करू. कुठं लक्ष देता? माझ्याकडं बघा. चला, का करावं लागतं 10वं? बघा, 10व्याला विधी आहे म्हणून आपण दशक्रिया विधी असं म्हणतो, बरोबर ना? पण 13वं जे आहे, वर्ष श्राद्ध जे आहे, याला मात्र शास्त्र आहे. विधी बदलता येतो. म्हणजे 10वं हे आपण 3ऱ्या दिवशी करता येतं, 10वं हे 5व्या दिवशी करता येतं, 8व्या दिवशी करता येतं, 10व्याच्या दिवशीही करता येतं. पण वर्ष श्राद्ध जे आहे, 13वं जे आहे, हे 13व्याच्या दिवशीच करावं लागतं. आणि वर्ष श्राद्ध हे वर्ष श्राद्धाच्या दिवशीच करावं लागतं. मग का करावं लागतं 10वं, का करावं लागतं 13वं, का करावं लागतं वर्ष श्राद्ध? मला सांगा पुरुष मंडळी, महिला मंडळ, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत माहिती कोणाला? किती? 16 संस्कार. पण बघा, हे 16च्या 16 संस्कार या जीवावर होतातच याची काही गॅरंटी नाही. पण बघा, 3 संस्कार असेत मावशी की ते या जीवावर हमखास होतातच. किती संस्कार? 3 संस्कार. कोणते कोणते? कान उंच करून ऐका. नंबर 1, नामकरण संस्कार. बाळ जन्माला आलं की 12व्या दिवशी आपण त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करतो. मुलगी असेल तर डाव्या कानात आणि मुलगा असेल तर उजव्या कानात. नामकरण नावाचा संस्कार. म्हणजे इथं उपस्थित असा एकही नाही की ज्याला काही ना काही नाव नाही. मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, प्रत्येकाला काही ना काही नाव आहे. म्हणजे जीवावर होणारा सगळ्यात पहिला संस्कार नामकरण संस्कार. चला पुढं. नंबर 2, जीवावर दुसरा संस्कार होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि 3रा संस्कार सगळ्यात शेवटचा, जेव्हा आत्मा या देहाला सोडून निघून जातो ना बाबा, तेव्हा याच्यावर सगळ्यात शेवटचा संस्कार होतो, तो म्हणजे अंतिम संस्कार, किंवा शास्त्रामध्ये त्याला अंत्येष्टी संस्कार असं म्हणतात. मग मला सांगा मावशी, 16 मधून 3 गेले, खाली किती उरले? किती उरले? 13. म्हणून करावा लागतो 13वा. विठ्ठल 13व्याचं आहे ना मावशी, अजून एक कारण तुम्हाला सांगते. मला सांगा, तुमच्याकडे जीव खडा ठेवता का? जीव खडा, जीव खडा कळतो ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आश्मा. बरोबर, काय म्हणता? आश्मा. किंवा बाबा काही काही जण त्याला 20व्याचा दगड आहे म्हणता. 20व्याचा दगड माहिती ना, जीव खडा 20व्याचा दगड. मग हा जो काही 20व्याचा दगड आहे का, हा एका कोऱ्या कापड्यामध्ये बांधायचा आणि 13 दिवस बघा आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू ठेवतो ना. मग त्या दिव्याच्या साक्षीने हा जीव खडा ठेवायचा असतो. मग या 13 दिवसांमध्ये त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. किती? 13. 13 दिवसांमध्ये अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा. विठ्ठल. बघा, एकदा का या जीवाचा 13वा झाला की तो सगळ्यांच्या ऋणातून तो काय होतो? मुक्त होतो. नाती गोती भाऊ बंद जितके पण त्याचे संबंध आहे, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्वांच्या ऋणातून तो काय होतो बाबा? मुक्त होतो. बरं का काका? आणि सगळ्यात पहिले यम दरबाराकडे जायला निघतो. कुठं जायला निघतो? यम दरबाराकडे. ऐका, त्या यम दरबाराच्या आधी एक वैतरणी नावाची नदी आहे. काय नाव तिचं मावशी? वैतरणी. त्या नदीच्या काठावर या जीवाला पोहोचायचंय. पोहोचण्यासाठी या जीवाला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. मादीचे 13 आणि हे 28 किती झाले? किती?
तुम्ही हिशोब करा, मी चहा पिऊन आली. किती? 41व्या दिवशी हा जीव त्या यम दरबाराच्या आधी वैतरणी नावाची नदी आहे, तिच्या काठावर हा जीव जाऊन पोहोचतो. मग ऐका, ती नदी या जीवाला पार करायचे. कशी करावी? त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय. काय नाव तिचं आजी? कामधेनू. ती गाय काय करते बाबा? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते. पण ऐका, ती गाय त्याच जीवाला मदत करते की ज्यानं आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलेलं आहे. कसं याला नाही बरं का, पाळणाऱ्याला. ऐका, ज्यानं कोणी गोदान केलं नाही ना, मदशक्रिया विधीच्या वेळेला ब्राह्मण काका म्हणतात, गोदान करा, सोन्याची करा, चांदीची करा. उगाच सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसानं जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग बघा, ज्याने कोणी गोदान केलेलं आहे त्या जीवाला ती गाय आपल्या पाठीवर बसवते आणि पैलतराला घेऊन जाण्यास मदत करते. ती नदी आपल्या मुळामाईसारखी नाही बरं का, गोदावरी सारखी नाही, ह्या अंगून पाय टाकला आणि त्या अंगून निघालं अशी नदी ती नाही. ती नदी पार करायला या जीवाला एकूण 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात मावशी? 59. माधीचे 13 अधिक 28 बरोबर 41. आणि आता 41 आणि 59 किती झाले? किती 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 तुम्ही सांगा महिला मंडळ? 100. 100व्या दिवशी हा जीव त्या यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. बरोबर. मग तिथं गेल्यावर आपल्या पाप पुण्याचा न्याय निवाडा करावा लागेल ना, म्हणून तिथं आपल्याला एक वकील लावावा लागतो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. बरं, तो वकील आपल्या वकिलासारखा नाही बरं का आजी. काळ्या पांढऱ्या कपड्यातला तो वकील आणि टेबला खालून घेणारा तो मुळीच नाही. एकदम सरकारी ओरिजिनल वकील आहे तो. बरं, तो वकील आपल्याकडून आपले पैसे घेत नाही बरं का. तो फक्त आपली फाईल तपासतो. यानं काय काय कुटाणा केलाय, किती लोकांचे लग्न मोडले, किती जणांचे किती भावकीचे बांध कोरले, तो काय करतो? याचा न्याय निवाडा करतो. मग केस लढवायची ना, मग केस लढवण्यासाठी त्या चित्रगुप्ताला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265. मादीचे 100 आणि हे 265 किती झाले? 365. आणि मग 365व्या दिवशी या जीवाचा निकाल तिथे लागतो. म्हणून त्या दिवशी करावं लागतं विठ्ठल. बघा मायबाप, वर्ष श्राद्धाला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, माहिती का कोणाला? बऱ्याचदा काय असतं, आपल्या डोळ्यासमोर लिहिलं असतं पण आपल्याला दिसत नाही. इथं लिहिलंय बघा, काय? पुण्यस्मरण. का पुण्यस्मरण म्हणतात याच्या मागे पण शास्त्र आहे. ऐका, त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य आणि त्यानं या मृत्यू लोकामध्ये निर्माण करून ठेवलेली संतती, संपत्ती नाही बरं का बाबा, काय संतती, त्या संततीनं एका वर्षभरामध्ये केलेलं पुण्य आणि त्या जीवानं आयुष्यभर केलेलं पुण्य, या दोघं पुण्याची बेरीज ज्या दिवशी होते का त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. विठ्ठल.